नमस्कार मैत्रिणींनो, तर बघा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा आज मी बनवणार आहे पाणीपुरी आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. असं कोणीच नाही की ज्याला पाणीपुरी आवडत नाही. तर त्यासाठी लागणारी पुरी ही आपण बाहेरून आणतो, तेलकट असते, खूप दिवसाची असते. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, तर आपण घरीच बनवू. तर बघा त्यासाठी मी घेतला आहे अर्धा वाटी रवा, जो की जाडसर घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच आपले जे पोहे खायचे चम्मच असतात ना, ते आपल्याला 2 चम्मच टाकायचे आहेत मैद्याचे. त्यानंतर हे पाणी बघा खूप उकळून घेतलेलं आहे हे पाणी आणि यामध्ये अर्धा वाटी रवा घेतला ना, तर त्यासाठी फक्त पाव वाटी पाणी घ्यायचं आहे आणि हे प्रमाण अचूक आहे. त्यामुळे एवढंच प्रमाण घ्या आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर त्याचं प्रमाण हे डबल करा. तर बघा असं नंतर थंडसर वाटलं असेल चम्मचने अगोदर करून घ्या नाहीतर भाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग चम्मचने, स्पूनने अगोदर मिक्स करून घ्या. त्यानंतर मस्त असं हाताने मिक्स करून घ्या आणि संपूर्ण रवा आणि मैदा हा एकजीव झाला पाहिजे आहे, जेणेकरून आपला गोळा मस्त तयार होईल. तर बघा असा छान असा गोळा तयार करून घेतला मी. बघा असा हाताने मस्त मळून घेतला आणि असा मळून झाल्यानंतर हे आपल्याला रेस्ट करण्यासाठी निदान 10-15 मिनिटाच्या वरच ठेवलं होतं. मी 20 मिनिट ठेवलं होतं. त्याला झाकून आपल्याला छान 20 मिनिट ठेवून द्यायचं आणि त्यानंतर बघा 20 मिनिटानंतर हा गोळा जो आहे तो असा अजून छान प्रकारे मळून घ्यायचा. त्याने अजून मऊसर होईल आणि पूर्ण जो रवा आहे ना, तो छान खुसखुशीत होण्यासाठी, आपली पुरी खुसखुशीत होण्यासाठी आणि लाटतानाही छान इझी प्रकारे आपल्याला लाटता येईल, याच्यासाठी मी एका ताटामध्ये बघा हे ट्रान्सफर करून घेतलं आणि छान असं मळून घ्यायचं. याला कोणत्याही प्रकारचं तूप, तेल लावायची गरज नाही. हे असंच मळून घ्या तर छान होईल. त्यानंतर याच्या छोट्या-छोट्या आपल्याला पुरीला लागतील अशा छोट्या-छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या. या लाट्या बघा तुम्ही कशाही बनवू शकता. एक मोठी गोल लोळी लाटून त्याच्या बनवून घ्या. मग असं छान गोल करून घ्यायचे किंवा नाही घेतले तरी चालेल. त्यानंतर बघा त्यावरती ह्या आपल्याला थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा, जेणेकरून लाटायला आपल्याला छान होईल. आणि नंतर आपल्या पोळपाटावरती अशा छान-छान, छोट्या-छोट्या ह्याच्या आकारामध्ये या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. बघा अशी छान छोटीशी पुरी लाटून घ्यायची. बघा छान अशी लाटून घेतली मी. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून एका कपड्यावरती टाकून ठेवायच्या त्या पुऱ्या आणि जशा आपण बनवल्यात ना, त्याच सिक्वेन्स वाईज या तळायच्या पण हां. जर समजा जी पहिली पुरी बनवली आहे ना, ती पहिलीच तळा, जेणेकरून त्या फुलतील आणि मस्त होतील. तर बघा अशा मी छान सगळ्या पुऱ्या तळून लाटून घेते. तर अशा मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ते मी लाटून घेतल्या बघा. त्या लाटून घेतल्याच्या नंतर एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि जी पहिली पुरी बनवली होती ती मी तळून घेतली. बघा अशी टम्म फुगली. यात काही हे नाही आहे की म्हणजे 1-2 पुऱ्या एवढ्यांमध्ये फुगणार नाहीत आपल्या लाटण्यावरून. तर हे काय म्हणजे प्रत्येकाचंच असं होतं. पण हे खरं कोणी सांगणार नाही की प्रत्येक पुरी फुगेलच, असं नाही. 1-2 पुऱ्या नाही फुगणार. यात काय म्हणजे चुकीचं नाही आहे की आपण लाटताना थोडंसं कमी जास्त झालं असेल तर 1-2 पुऱ्या फुगणार नाहीत. परंतु सगळ्या 100% 99% तर पुऱ्या फुगतातच. तर बघा अशा छान पुऱ्या मी बनवल्या आणि आपल्याला मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या घरच्या घरी बनवून खाता येत असतील तर त्या अधिक पौष्टिक आहे. बघा अशा छान पुऱ्या तयार झाल्या आणि कुरकुरीत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद. बघा अशी छान आहे पुरी ही आणि तेलकट अजिबात होत नाही. नक्की ट्राय करा आपल्या घरी आणि हेल्दी राहा,